सुरुवातीला एक मोठी बातमी बघूयात। बारामतीमध्ये आज पुन्हा एकदा पवार कुटुंबीय एकत्र आलेत। विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीला माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, राज्यसभेच्या खासदार तालिका अध्यक्षा सुनेत्रा पवार, युवा नेते युगेंद्र पवार एकत्र आलेत। यावेळी युगेंद्र पवार यांना राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार यांनी वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा देखील दिल्या। विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीला पवार कुटुंबीय एकत्र आल्याचं दिसलं। शरद पवार, सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार या बैठकीसाठी एकत्रित असलेले आपल्याला दिसतात। बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानची बैठक आणि त्यासाठी सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याची दृश्य दिसतात। वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील सुनेत्रा पवार यांनी युगेंद्र पवार यांना दिल्यात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव बारामतीतून आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। जितेंद्र, कोणत्या कारणांनी आपल्याला पवार कुटुंब एकत्र दिसतंय आज पुन्हा एकदा ते दृश्य, काय माहिती द्याल? अगदी खरं तर आपण बघितलं की 10 तारखेला म्हणजे 10 एप्रिलला जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जे धाकटे चिरंजीव आहेत जय पवार यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला पुण्यामध्ये हे सर्व पवार कुटुंब एकत्र आल्याचं आपण पाहिलं। आणि त्याच्यानंतर सातारामध्ये रयतची मीटिंग असेल, काल झालेली पुण्यामध्ये झालेली एक बैठक असेल आणि आज पुन्हा एकदा बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी ही बैठक होती। एआय टेक्नॉलॉजीच्या संदर्भात ही बैठक घेतली जाते आणि हा प्रयोग साधारणतः देशभर राबवला जाणार आहे। आणि त्याच माध्यमातून आपण बघतोय की आता विद्या प्रतिष्ठान या संस्थेवर अध्यक्ष म्हणून शरद पवार आहेत, संचालक म्हणून त्या ठिकाणी सुनेत्रा पवार आहेत, तर खजिनदार म्हणून युगेंद्र पवार आहेत। त्यामुळे आपण बघतोय की पुन्हा एकदा हे पवार कुटुंबीय कुठल्या ना कुठल्या कारणास्तव एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, सेलिब्रेट करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज जे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू आहेत श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युवा नेते जे युगेंद्र पवार आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आल्यानंतर प्रथम सुनेत्रा पवार यांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। हा वाढदिवसाचा कार्यक्रम दुपारी गोविंद बागेत देखील साजरा केला जाणार आहे। संपूर्ण पवार कुटुंब यावेळी उपस्थित असणार आहेत आणि नंतर 5:30 ते 6 नंतर चिराग गार्डन येथे हा संपूर्ण स्नेह मेळावा त्या ठिकाणी अभिष्ट चिंतन शुभेच्छाचा मेळावा त्या ठिकाणी घेतलेला आहे। श्वेता, बिलकुल जितेंद्र, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। राज ठाकरे यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे देखील कुटुंबासोबत परदेश दौऱ्यावर। 4 मे रोजी उद्धव ठाकरे परत येणार असल्याची माहिती। एकत्र येण्याच्या चर्चेनंतर दोघेही परदेश दौऱ्यावर असल्यामुळे चर्चा। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी शिवसेना भवन परिसर आणि मातोश्री बाहेर सुद्धा बॅनरबाजी। दादर पार्ले पंचमकडनं शिवसेना भवनासमोर लावण्यात आले बॅनर्स। हिंदी ही भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती, हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरनं भाजप आणि मनसेमध्ये बॅनर वॉर। सेना भवन परिसरात भाजपच्या बॅनरनंतर मनसेकडून सुद्धा उत्तर। राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी मंत्रालयात बैठक। विविध मुद्द्यांसह राज्यातील पाणी प्रश्नावरती चर्चा होण्याची शक्यता। वाल्मिक कराड जेलमध्ये मात्र कार्यकर्त्यांची अजूनही दहशत। डीवायएसपी गोल्डे यांच्या जबाबातनं मिळालेल्या माहितीनं एकच खळबळ। कृष्णा आंधळेबाबत माझ्याकडे पुरावे आहेत। रत्नागिरीतली महिला पोहोचली थेट संतोष देशमुखांच्या घरी। पोलीस आल्यानंतर मात्र गेली पळून। माजी आमदार झिशान सिद्दीकींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी। पोलिसांनी घरी जाऊन नोंदवला झिशान सिद्दीकींचा जबाब। डॉक्टर शिरीष वाळसंकरांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांकडून मुलाची आणि सुनेच्याही चौकशीची शक्यता। आत्महत्येआधीच मृत्यूपत्रात डॉक्टरांनी बदल केल्याची माहिती। ब्रेकनंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत। आता बातमी आहे अहिल्यादेवींच्या जन्मगावी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे आणि या मंत्रिमंडळ बैठकीसाठी 150 कोटींचा मंडप उभारला जाणार आहे। चौंडी इथे
या सगळ्या सुविधा उभाराव्या लागणार आहेत, सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत आणि या अफाट खर्चामुळे मात्र मंत्रिमंडळ बैठकीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्तानं पुढच्या आठवड्यात होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होळकर यांचं जन्मगाव असलेल्या जामखेडच्या चौंडी इथे होणार आहे. या छोट्या गावात यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे त्या तात्पुरत्या स्वरूपात उभाराव्या लागणार आहेत. या बैठकीसाठीचा मंडप, ध्वनिक्षेपक यंत्रणा, विद्युत यंत्रणा, सीसीटीव्ही या सगळ्यासाठी सुमारे 150 कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे काम केलं जाणार आहे. शिवाय इतरही काही सुविधांसाठी सरकारला खर्च करावा लागणार आहे. या बैठकीत विकास कामांसोबतच अहिल्यानगर संबंधी आणखी काही निर्णय घेण्यात येणार असले तरी यासाठी होणारा खर्च देखील अफाट असल्याचं दिसून येत आहे. पुढच्या आठवड्यात म्हणजे 29 एप्रिलची मंत्रिमंडळाची बैठक चौंडीमध्ये घेण्याचं नियोजन सुरू आहे. याच संदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांनी एक ट्विट केलंय. राज्य आर्थिक अडचणीत असल्याचं सांगत सरकारनं ज्येष्ठ नागरिक तीर्थक्षेत्र योजना बंद केली, लाडक्या बहिणींना प्रति महिना 2100 रुपये दिले नाहीत, शेतकरी कर्जमाफी केली नाही आणि चौंडी इथे मात्र होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या मंडप आणि व्यवस्थेसाठी 150 कोटी रुपयांची उधळपट्टी केली जाते. एका आठवड्यापूर्वी खासदार सुनील तटकरे यांच्या घरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गेले होते. त्यावेळेस सुद्धा हेलिपॅडसाठी 1.5 कोटी रुपये खर्च केले होते. जनतेला आर्थिक अडचणीत टाकून सरकारमध्ये बसलेले सत्तासूर पंचतारांकित सुविधा भोगत आहेत असं ट्विट, अशी पोस्ट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची. या संदर्भात बोलूयात. आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे अहिल्यानगरमधून आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. कोणतंही ठिकाण या बैठकीसाठी निवडण्यात आलेलं आहे साहेबराव, आणि तिथे सध्या काय स्थिती आहे, त्यासाठी काय काय सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत? चौंडी येथे 29 एप्रिलला ती काँग्रेस ते सभा होणार आहे. त्या मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्या बैठकीला सर्व मंत्रिमंडळ उपस्थित राहणार आहे. त्यांच्याबरोबर येणारा ताफा आणि मंत्री महोदय यांच्यासाठी जी व्यवस्था केलेली आहे ती अहिल्यानगरच्या समोर जे ग्राउंड आहे, अहिल्यानगर चौंडी जी आहे, तर चौंडी मंदिराचं समोरचं ग्राउंड आहे 1.5 एकरचं, त्याच्यामध्ये ही व्यवस्था केलेली आहे. आणि याच्यामध्ये मोठं पॅन्डल उभं जाणार आहे. त्याच्यामध्ये ग्रीन पेड असू द्या, गालीचे असू द्या, हे टाकले जातील. या सगळ्या प्रकरणांवरती जवळपास 150 कोटी रुपयाचा खर्च तिथं जाणार आहे. आता निविदा काढलेल्या आहे. विशेष बाब म्हणजे 150 कोटी रुपयाच्या निविदा तुम्ही काढलेल्या आहेत. निविदा हे काल प्रसिद्ध झालेल्या आहेत. 24 तारखेला 6 वाजता या निविदा ओपन केल्या जातील. पण निविदा ओपन व्हायच्या आधीच त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावरती खर्च हा सार्वजनिक बांधकाम खाता करत आहे. मग प्रश्न असा येतो की जर तुम्ही 150 कोटी रुपये निविदा काढले आहे तर एवढा खर्च तुम्ही आधीच का करताय, हा एक प्रश्न आहे. का या अधिकाऱ्याला हे माहित आहे की निविदा त्या ठेका जो आहे तो कोणाला भेटणार आहे, त्यामुळं यावर बैठकीवरती होणारा 150 कोटी रुपयाचा खर्च आणि त्यानंतर जी खर्च होण्याची सुरुवात झालेली आहे, निविदा ओपन व्हायच्या आधीच जर तुम्ही काम सुरू केलं तर याचा अर्थ याच्यामध्ये ठेकेदार आणि अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे. त्यामुळे याच्यावरती सर्वसामान्य माणूस प्रश्न विचारतोय. बिलकुल साहेबराव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. वाढत्या उन्हाच्या झळा असह्य होत असताना आता पाणी टंचाईनं डोकं वर काढलंय. यवतमाळमध्ये तर नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे. नदी, नाले, विहिरी, बोर पूर्णतः कोरडे पडलेत. त्यामुळे सर्वसामान्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यात पुसद तालुक्यातील बुटी ई, वडसद, रामपूर ई या 3 गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. काही गावात टँकरद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा केला जातोय. गिर भी जाते तो बोलता तुमको चोट गिट लगी हुई है तो हॉस्पिटल में जाओ, ऐसा बोलता वो हमारे को. लेकिन हमारे को पानी से बहुत परेशानी है. ऐसा परेशानी है कि हमको 12 मास वज करना पड़ता है. हमें एक ही बावड़ी है. हम सब लोग वही जाते, वही पानी पीते. पर गिरने का डर है, मरने का डर है. कभी मर सकते, कभी जी सकते, वो कोई पता नहीं, कोई अंदाज नहीं लगता. वो एक ही बावड़ी का पानी धूप में, उन्हाले में बहुत मुश्किल से पानी लाते, बहुत येले से पानी लाते. हमारे जवान बाल बच्चे, हमारे जवान
छोकरे बच्चे हैं, उसका गिरने का डर रहता, कभी गिर जाता, पावर फिसल जाता, कभी हंडा गिर जाता, कभी कुछ गिर जाता। वो हमारे हथेली पे जान लेके, हथेली पे जीव लेके वो बावड़ी में उतरते, हथेली पे जीव लेके वो बावड़ी से पानी निकाल के ऊपर आते। हमेरे को बहुत परेशान है मालक, हमेरे को पानी का व्यवस्थित बंदोबस्त लगा दो। एक महिला को ऐसा धक्का लग गया ना तो पूरा महिला बावड़ी में गिर के मरने का डर हो जाता है उधर। पर नीचे ऐसा पड़ गया, गिर गया तो नीचे से निकल के आने का बहुत ही परेशान हो जाता, नहीं निकलता। उधर गार्डन भी है, सभी है उधर में। तर ट्रॅफिकसाठी प्रसिद्ध असलेल्या ठाण्यातल्या घोडबंदर रोड या ठिकाणी सुद्धा तो आता टँकरसाठी प्रसिद्ध झालाय। सध्या इथे 24 तास पाण्याचे टँकर फिरताना दिसतायत। तब्बल 500 टँकरने इथे पाणी पुरवठा करण्यात येतो। टँकरच्या पाण्यासाठी इथल्या एका सोसायटीला महिन्याकाठी 4 ते 6 लाखांचा खर्च येतोय। पाणी वाया घालवल्यास या सोसायट्यांमध्ये 2,500 रुपयांचा दंड आकारण्यात येतो। नियमानुसार प्रत्येक ठाणेकराला दररोज किमान 95 लिटर पाणी मिळालं पाहिजे, पण आता हा आकडा 44 लिटरवरती पोहोचलाय। कोट्यवधींची घरं तर घेतली, पण पाणी आणायचं कुठून असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडलाय। ठाणे शहर या शहरात राहण्याकरता पसंती मुंबईनंतर दिली जाते आणि त्यातही घोडबंदर असा भाग आहे ज्या ठिकाणी आपलं घर असावं हे अनेकांना वाटतं, पण याच घोडबंदरमध्ये जर आपण घर घेतलं तर मेंटेनन्स सोबतच किंवा त्याहीपेक्षा जास्त खर्च करावा लागतो या घोडबंदरवासियांना, तो म्हणजे पाण्यासाठी। मी भाईंदरपाडा येथील एका सोसायटीमध्ये आहे। रोजा इलाइट बी विंग आहे, ही या इमारतीमध्ये आहे। इथं जस्ट हे बिल्डिंगचं नाव आणि इथले नियम असं होतो, म्हणजे लिहिले पाणी जपून वापरावे, तसंच पाण्याचे नळ घराबाहेर पडताना बंद करावेत। सदर संदर्भात योग्य ती काळजी न घेतल्यास व पाणी वाया गेल्यास 2,500 रुपये दंड इथं लावण्यात येईल अशी सूचना सोसायटीने केलेली आहे। आमचं दुर्दैव आहे की एकदाही आम्हाला कोणाला दंड करता नाही आला, कारण नळाला पाणीच येतं तर दंड कोणाला लावणार। आणि दुसरी गोष्ट, हा एरियामध्ये आम्ही एवढे त्रस्त आहोत की पाणी जे आम्हाला TMCकडून यायला पाहिजे ते तर मिळतच नाही आहे। आणि ते टँकर आम्हाला महिन्यातून पहिले 5 लागायचे, आता 25 लागतात। म्हणजे आमचा जो काय खर्च होता तो एवढा वाढला आहे की आम्ही सोसायटी मेंटेन नाही करू शकत। पाण्याच्या नियोजनानुसार आम्ही आमच्या ड्युट्या वाटून घेतलेल्या आहेत। पाण्यामुळे आमची एवढी धावपळ होते, जो रेग्युलर जायचा ऑफिसचा टायमिंग आहे तो चुकतो, शिवाय बाकीचा प्रॉब्लेम वेगळाच, रोडचा ट्रॅफिकचा इश्यू तर वेगळाच। त्यामुळे सुट्टी पण घ्यायला लागते कधी कधी पाणी नसलं तर। आणि जे पाणी आलं तरी पाण्याची क्वालिटी इतकी खराब आहे की पाण्याला वास आहे, त्यामुळे तब्येतीसुद्धा खराब होतात। म्हणजे दर 15 दिवसाला असं वाटतं की नाही आता काय करावं, डॉक्टरकडे एकतरी फेरी होते। महिन्यातनं 2 महिन्यातनं एकदा आम्हाला ॲक्वागार्ड चेंज करायला लागतो। बाईच्या मागे राहायला लागतं की आमची कामवाली बाई न आलेली बरी असं वाटायला लागतं कधी कधी, कारण की ती यूज करून टाकते सगळं पाणी। आमची काही नाती जवळची तुटलेली आहेत, कारण पाणी नसल्यामुळे आम्ही त्यांना बोलवत नाही। आणि मग त्यामुळे असं होतं ना की ते आमची जी काय आपुलकी आहे ती संपली आणि पाण्याने आमची नातीही तोडली। कारण घरी यायचं तर पहिला आमचेच वांदे आहेत पाण्याचे, तर आम्ही त्यांना कुठून पाणी देणार। खरं तर ही परिस्थिती फक्त या भाईंदरपाड्यातील नाही आहे, तर घोडबंदर रोडवरील आहे। त्यामुळे या घोडबंदर रोडला टँकर रोड जरी नाव दिलं तरी चुकीचं ठरणार नाही, अशीच एकंदर परिस्थिती या भागात झालेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप साजिद मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे। रेंदाळ गावामध्ये सुद्धा पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन करावं लागलंय। रेंदाळ गावामध्ये 8 ते 10 दिवसातनं एकदा पाणी पुरवठा होतो। तिथे उभाटाचे रमेश कुर्वी यांनी पाण्याच्या टाकीवरती चढवून शोले स्टाईल आंदोलन केलं। पाणी पुरवठा सुरळीत करेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय। रेंदाळ गावच्या पाणी टंचाई विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय। रेंदाळ गावामध्ये 8 ते 10 दिवसातनं एकदा पाणी पुरवठा होतोय, त्यामुळे ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवरती सोडून असं शोले स्टाईल आंदोलन केलं।